अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे मेळघाट दौऱ्यावर असताना धारणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम भवन येथे स्थानिक प्रशासनाने धारणी तालुक्यात भौतिक सुविधांच्या अभावी त्यांना निर्माण होणाऱ्या विविध समस्या खासदार बळवंत वानखडे यांना अवगत करून दिल्या आहे, ज्यामध्ये तालुक्यातील प्रशासनाला निर्माण होणाऱ्या विविध समस्यांमुळे नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचे सांगून स्थानिक प्रशासनाकडून खासदार बळवंत वानखडे यांच्या पुढे आपल्या समस्यांचा पाढा वाचून समस्या अवगत करून देण्यात आल्या। प्राप्त माहितीनुसार बळवंत वानखडे अमरावतीचे खासदार झाल्यापासून सतत मेळघाट दौऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे। मंगळवारी आपल्या धारणी दौऱ्यादरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनी धारणीच्या प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा माडदडकर, तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अशोक जाधव, धारणी नगर पंचायत मुख्याधिकारी वैभव पाटील, नायब तहसीलदार राजेश माळी यांची धारणी विश्राम भवन येथे भेट घेतली। या दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनी नागरिकांच्या विविध समस्या आणि शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी याकरिता प्रामाणिकपणे काम करण्याबाबत सांगितले। ज्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून आगामी विधानसभा निवडणुकीला अनुसरून धारणी तालुक्यात प्रशासनातील रिक्त असलेली पदे आणि भौतिक सुविधांच्या अभावी स्थानिक प्रशासनाला होणाऱ्या समस्यांशी अवगत करून देण्यात आले, ज्यावर खासदार बळवंत वानखडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून तात्काळ मेळघाटात भौतिक सुविधा पुरवली जाणार असल्याबाबतचे आश्वासन दिले। यासोबतच रिक्त पदे लवकरात लवकर भरावी याकरिता शासन दरबारी प्रस्ताव पाठविले जाणार असल्याची माहिती दिली आहे। यावेळी धारणी तालुक्यातील काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक वरिष्ठ प्रशासन प्रामुख्याने उपस्थित झाले होते। नाही आता तुम्ही सुद्धा लोकप्रतिनिधीसाठी म्हणूनच करायचं असं नाही। आपल्या ह्या नियमित ज्या विषय आहेत त्या विषयात आपल्याला पुन्हा लोकप्रतिनिधीची शिफारसची गरज नसते, ते त्या पद्धतीनं वागलं पाहिजे। जिथं समजा आपल्याला लोकप्रतिनिधीची गरज आहे तिथं काही आपल्याला असं कोणाला हे वाईट वाटण्यासारखं काही लोकप्रतिनिधीचा घेतलाच पाहिजे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।